सल्लागार तज्ञ चिकित्सक आहात गायत्री फाउंडेशन तर्फे माझा प्रश्न आहे, उष्माघात काय आहे व त्यावर उपाययोजना काय करावी? प्रश्न चांगला आहे. जास्त वेळेकरिता उच्च तापमानामध्ये काम करणे अथवा कोणत्याही जागी थांबणे या कारणामुळे काही आपत्कालीन स्थिती निर्माण होते. या स्थितीलाच उष्माघात असे म्हणतात. उष्माघात बऱ्याच वेळेस साधारणतः दोन प्रकारचा असतो. जे नॉन एक्झेशनल स्ट्रोक म्हणतात किंवा त्याला क्लासिकल उष्माघात असे सुद्धा म्हणतात, जे घरच्या घरीच राहतात परंतु घरीच सुद्धा त्यांना उष्माघाताचा त्रास होतो. तर दुसरा एक्झेशनल हीट स्ट्रोक, त्याला मेटाबॉलिक हीट स्ट्रोक असे सुद्धा म्हणतात. जे श्रमिक लोक असतात, उन्हामध्ये दिवसभर काम करतात आणि अचानकपणे बेशुद्ध पडतात व त्यांना आपत्कालीन स्थितीमध्ये रुग्णालयात दाखल केले जाते, त्यावेळेस आपल्या लक्षात यायला पाहिजे त्याची काही लक्षणे आहेत. उष्माघात कशावरून ओळखावा? उष्माघातामध्ये साधारणतः आपल्या शरीरामध्ये तयार होणारी उष्णता व वातावरणाची उष्णता या दोन्हीही मिळून एक कोअर बॉडी टेम्परेचर वाढतो आणि कोअर बॉडी टेम्परेचर वाढल्यामुळे आपल्या शरीरावर जे विपरीत परिणाम होतात त्याला उष्माघात असे म्हणतात. त्याची काही लक्षणे आहेत. सर्वात नंबर 1, मळकी येणे, चक्कर येणे, थकवा येणे, डोके दुखणे, पोटात दुखणे व त्याचसोबत कन्फ्युजन, काही सुचत नाही, कधीकधी बेशुद्धी येते, कधीकधी मिरगीसारखे झटके येतात, पेशंट शुद्धी हरवतो, रक्तदाब कमी होतो, मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाल्या कारणामुळे कधीकधी कन्फ्युजन, जिडीनेस, ॲजिटेशन अशा प्रकारचे लक्षणं त्यामध्ये दिसतात. व त्याचसोबत टकीकार्डिया, हृदयाची नाडी तेज फार शीघ्र वाढायला लागते, टकीपनिया, श्वासोश्वास घ्यायला त्रास होणे किंवा श्वासोश्वास फार तीव्र गतीने चालणे, त्यामध्येच अति घाम होणे व कोलॅप्सिंग कंडिशन, फेंटिंग कंडिशन ज्याला म्हणतो, कधीकधी पेशंट पूर्णपणे हा कोलॅप्स होतो, ब्लड प्रेशर फार लो असते व त्याचसोबत पेशंटच्या मेंदूवर सुजनसुद्धा येऊन त्याला इन्सेफॅलोपॅथी असे म्हणतात. अशा कंडिशनमध्ये पेशंट हा क्रिटिकल अवस्थेत असतो. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो पेशंट हा आत्तापर्यंत काम करत होता उन्हामध्ये व अचानकच तो बेशुद्ध झाला. अशा स्थितीमध्ये त्याला रुग्णालयात दाखल केले जाते. त्याची ही काही लक्षणे आहेत. दिसताना त्याला ब्लड व्हिजन ज्याला म्हणू आपण, दृष्टीसुद्धा कधीकधी फार धुंदळेपणा येतो, कन्फ्युजन व्हायला लागतो, ब्लड प्रेशर फार कमी होतो, ड्रायनेस ऑफ माउथ, तोंड सोखायला लागतो आणि त्वचेचा कलरसुद्धा चेंज होतो. अशा परिस्थितीमध्ये आपण वेळीच रुग्ण ओळखून त्याला रुग्णालयात दाखल करणे, त्याचं डिहायड्रेशन झाल्यास त्याला डिहायड्रेशन करेक्शन करणे, ब्लड प्रेशर जाग्यावर आणणे व काही ग्रीवियस कॉम्प्लिकेशन असतात जसं इन्सेफॅलोपॅथी, कोमा आणि पेशंट काही वेळेस इनॅडिक्वेट ब्लड सप्लायर और absence ऑफ ब्लड सप्लाय इन टू द व्हायटल ऑर्गन, काही आपले महत्त्वाचे जे अवयव आहेत त्यांना रक्तपुरवठा उष्माघातामुळे कमी झाल्यामुळे कधीकधी पेशंट कोमामध्ये जर गेला तर त्याला अत्यंत तातडीची उपचाराची आवश्यकता असते. अशा वेळेस आपण ताबडतोबच रुग्णालयात नेले पाहिजे, रुग्णालयात दाखल केलं पाहिजे. आणि याच्यावर सर्वात महत्त्वाच्या काही उपाययोजना आहेत घरगुती. त्यामध्ये नंबर 1, जर पेशंट ब्लड प्रेशर लो असेल तर साखर, पाणी व मीठ हे मिक्स करून त्याला दिलं पाहिजे, त्याचं डिहायड्रेशन करेक्ट होऊन जाईल. दुसरी गोष्ट, आपलं कच्चं घर आहे, त्यामध्ये शेडचं घर आहे तर त्यामध्ये कूलर वगैरे लावून आपलं वातावरण थंड ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, एअर कंडिशन वापरायला पाहिजे व आपली सर्व दैनंदिन कामे ही सूर्यप्रकाश, तेज सूर्यप्रकाशाच्या आधी सर्व कामे करून घरातल्या घरात आपण राहिलो पाहिजे व फार जास्त प्रमाणात पाणी घेणे व साखर पाणी घेणे. परंतु पेशंट डायबेटिक जर असेल तर त्यांनी साखर घेणे हे त्यासाठी हानिकारक असू शकते. व रुग्ण जर हायपरटेन्सिव्ह आहे, त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे तर त्यांना मीठ घेणं हे अयोग्य आहे. अशा वेळेस आपण तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. हेच यावर उपाय आहे व बचाव हे सर्वोपरी
महत्त्वाचा आहे, ज्याला आपण म्हणू प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे उष्माघातापासून बचावण्याकरिता हे काही लक्षणं, प्रमुख लक्षणं आहेत, त्यावर आपण लक्ष ठेवावे व वेळीच त्यावर उपाय करावा. धन्यवाद.